नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तुला सांगितलेलं एक काम सुद्धा तू नीट केलं नाहीस. आय वॉन्ट रिझल्ट. ममता हॉस्पिटलमध्ये असल्यापासून मी ऑफिसात रेग्युलर जात नाही की माझं इतर कुठल्या कामात लक्षही लागत नाही. तिकडे तो समीर माझ्यावरती आधीच लक्ष ठेवणे. माझ्या विरोधामध्ये एक जरी पुरावा त्याला मिळाला तर सगळं संपलं. मला माहीत आहे ममता कोमात आहे, पण ती आता देवच्या हॉस्पिटलमध्ये. सत्य जाणून घेण्यासाठी देव तिला नीट करण्याचा प्रत्येक प्रयत्न करणार, पण मला रिस्क घ्यायची नाही. ममता शुद्धीत येण्याआधीच ती देवाघरी गेली पाहिजे, समजलं? ठेव फोन. राजन रागातच फोनवरती बोलत होता. त्यानं फोन ठेवलाच होता की तेवढ्यात समीरचा फोन आला. हां समीर भाऊ, कुठे आहेस तू? समीरनं विचारलं. मी कंपनीच्या कामासाठी थोडं बाहेर आलो आहे. काय झालं? राजननं विचारलं. काही नाही, ऑफिसमध्ये आहे, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. माझ्याशी? कशाबद्दल? तू येत राधी, आम्ही वाट पाहतोय तुझी. ओके, हे काम झालं की येतो. ठीक आहे. समीरनं फोन कट केला. याला एवढ्या तातडीनं मला का भेटायचं आहे असं म्हणत राजननं ऑफिसमधल्या त्याच्या माणसाला फोन केला. हॅलो विजय. येस सर. ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना? हो सर, सगळं ठीक आहे. ओके. हां, ते मगाशी सगळा जुना स्टाफ गाथा मॅडमला भेटायला आला होता. जुना स्टाफ? कशासाठी? ते काही माहीत नाही सर. ठीक आहे. राजननं फोन ठेवला. जुना स्टाफ गाथाला भेटायला आला होता म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. ओ गॉड, ही शनीची वक्रदृष्टी माझ्यावर का पडली आहे? काय करू आता? राजन विचार करतच होता आणि त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. गाथा आणि देवचं लक्ष माझ्यावरचं कमी करण्यासाठी मला हे करावंच लागेल, असं म्हणत तो खुनशी हसला. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी देव नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये निघाला होता. देव, ममता आता कशी आहे? ती बरी होईल ना? माईंनी काळजीने विचारलं. उपचार चालू आहेत माई. साहेब, हे तुमच्यासाठी आलाय. रमाने एक लिफाफा त्याला आणून दिला. देव त्या लिफाफाकडे आलटून पालटून पाहत होता. कधी आले हे? काल संध्याकाळी एक डिलिव्हरी बॉय गेटवरती देऊन गेला आणि ते गार्डनं मला दिलं. रात्री तुम्ही उशिरा आलात म्हणून द्यायचं राहून गेलं, रमा बोलली. देव लिफाफा उघडून त्यातील पेपर वाचत होता. काय? एक पत्र आहे, एक मिनिट, असं म्हणत देव ते वाचू लागला. डॉक्टर साहेब, गाथानं तुमच्यापासून अजून एक मोठं सत्य लपवलंय. ते म्हणजे तुमच्या मुलीचं. ग्रीशा समीर आणि मायाची मुलगी नाही, तर ती तुमची मुलगी आहे. या लाईन वाचताच देवच्या पायाखालची जमीनच सरकली. तुम्हाला या पत्रावरती कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु जे मी सांगतोय ते 100% सत्य आहे. तुमचा शुभचिंतक. काय झालं देव? त्याचा गंभीर झालेला चेहरा पाहून माई बोलल्या, पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. माई, माई, ग्रीशा माझी मुलगी आहे माई. देव डोळ्यात पाणी आणून बोलला. हे काय बोलतोयस तू? यात हेच लिहिलंय. देवनं तो पेपर माईंना दाखवला. त्यांनी वाचला आणि त्या शॉक झाल्या. ती खरंच माझी मुलगी असेल की कुणी माझी मस्करी करत असेल? देव लगेच हळवा होत बोलला. मला ही मस्करी नाही वाटत देव. ग्रीशा तुझीच मुलगी आहे, या देसाई घराण्याची वारस, माई बोलल्या. पण मी हे या पेपरवरनं बोलत नाही देव. त्या दिवशी मी आणि ममता गाथाला भेटायला गेलो होतो ना, तेव्हा मी आपला खानदानी निशाण म्हणजेच ती जन्मखून ग्रीशाच्या पाठीवर पाहिली आहे. पण सारखा बर्थमार्क कोणालाही असू शकतो ना माई? असू शकतो, परंतु त्याच ठिकाणी त्याच मापाचा कसा असेल? देव, तुझ्या पाठीवरती जी जन्मखून आहे ना, ती तुझ्या आजोबांच्या पाठीवरही होती आणि अगदी तशीच तुझ्या बाबांच्याही पाठीवर होती आणि तुझ्याही आहे. आणि अगदी तशीच तीळभरही फरक नसेल ती जन्मखून ग्रीशाच्या पाठीवर आहे. हा योगायोग नाही देव. ग्रीशाला पाहताच मलाही हाच विचार डोक्यात आला होता. तूही लहानपणी अगदी असाच होतास, गोलू मोलू. सारखा तुझ्या आईच्या मागे मागे असायचा. मला तर 100% खात्री आहे ग्रीशा तुझीच मुलगी आहे, माई बोलली. खरंच माई, पण मला या बिननावी पत्रावरती विश्वास ठेवून कुठलीही चुकीचं पाऊल उचलायचं नाही. गाथा आधीच माझ्यावरती खूप नाराज आहे.
माझं एक चुकीचं पाऊल तिला अजून माझ्यापासून दूर घेऊन जाईल. ती जर खरंच समीर आणि मायाची मुलगी असेल तर? नाही, आधी मला सगळं सत्य माहीत करून घ्यायला हवं आणि मला माहीत आहे मला काय करायचं आहे, देव बोलला. तुला जे करायचंय ते कर, पण माझं मन मला सांगतंय ग्रीशात तुझा अंश आहे. ती तुझीच मुलगी आहे, माई त्याच्या डोक्यावर हात ठेवून बोलल्या. इकडे. ग्रीशा, अगं लवकर तयार होऊन घे ना बेबी, तुम्हाला स्कूलमध्ये ड्रॉप करून मला ऑफिसला जायचं आहे. मला शी येत नाही माऊ, दार नॉक नको करू, बॅड मॅनर्स. अगं बाळा, मागच्या 15 मिनिटांपासून तू आत आहेस, अजून किती वेळ? बस 5 मिनिटं, ग्रीशा बोलली. अशीच 10 मिनिटं गेली आणि ग्रीशा अजूनही आतच होती. आता मात्र हद्द झाली या मुलीची, असं म्हणत गाथा वैतागून दार ढकलून आत गेली तर ग्रीशा आतमध्ये तिच्या छोट्या बाथटबमध्ये मस्त तिची खेळणी घेऊन खेळत होती. ते पाहून गाथा आश्चर्यानं तिच्याकडे पाहू लागली आणि ग्रीशा हसू लागली. बदमाश, मुद्दाम वेळ लावतेस ना, गाथा कमरेवर हात ठेवून बोलली आणि ग्रीशानं लगेचच हो मध्ये मान डोलावली. वरून हो म्हणतेस? गाथानं बारीक डोळे केले. बाळा, स्कूलसाठी लेट होतोय, तुझा अजून ब्रेकफास्ट पण राहिलाय, दूधही प्यायचं राहिलंय. तू सत्यम बघ, सगळं आवरून रेडी होऊन बसलाय आणि तू इथे पाण्यात खेळतीयस, गाथा तिला उचलून घेत बोलली. मला स्कूलला नाही जायचं. वाय? गाथानं तिला बेडवर ठेवलं आणि टॉवेलनं अंग पुसत बोलली. मिस मला खूप खूप लागावते. तू मस्ती करतेस ना म्हणून रागावते, गाथा तिचं अंग पुसत बोलली. सगळेच मस्ती करतात, मला पण ती मलाच लागावते, ग्रीशा कमरेवर हात ठेवत बोलली. तू दुसऱ्यांपेक्षा जास्त मस्ती करतेस ना म्हणून रागावते, आणि मिस तुझ्या भल्यासाठीच रागावते ना. तुला डिसिप्लिन लागावा म्हणून, तू क्लेव्हर गर्ल व्हावीस म्हणून रागावते ना, गाथा तिला शाळेसाठी तयार करत बोलली. दॅट मीन्स आय एम अ बॅड गर्ल, मी इनडिसिप्लिन आहे, ग्रीशा गाल फुगवून बोलली. नो नो माय बेबी, तू जगातलं खूप गोड आणि गुणी बाळ आहेस. थोडी मस्ती कमी कर, सगळे तुझा लाड करतील, ओके. ग्रीशा अजूनही गाल फुगवून होती. आता काय झालं, गाथानं विचारलं. तू नेहमीच मला लागावते, मिसला पण रागव की कधीतरी. बरं बाई, तुझ्या मिसला पण सांगते की आमच्या ग्रीशाला रागवायचं नाही, ओके. नाव ओके, ग्रीशा खुश होत बोलली. नाव गिव्ह मी अ हग, गाथानं तिला मिठी मारली. तर मग मित्रांनो, आता देवला कळालंय की ग्रीशा त्याची मुलगी आहे, परंतु तो या गोष्टीचा शोध कसा घेईल आणि बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते कसे सोडवेल, पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.